दिल्लीच्या जंतर मंतरवर पेटलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आता केवळ राजधानीपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये। या आंदोलनाचे पडसाद आता थेट महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू लागले। एकीकडे उद्धव ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जंतर मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय वापर करत असल्याचा पलटवार केला। आज त्यांना जर आपण आधार दिला तर हे देशाचे भावी आधारस्तंभ देश वाचवू शकतील। पण आजच जर का ह्या आधारस्तंभाला तुम्ही तोडून मोडून टाकून हुकुमशाही लादणार असाल तर ही मुलं गप्प नाही बसणार। आज जो भी सत्ता में है शायद उनके दिमाग में हवा चली गई है। आपणच निवडून दिलेल्या लोकांना जर माज आला, निवडून दिलेल्या लोकांना जर त्याची जाणीव राहिली नाही तर त्याला जाणीव करून द्यायला लागती। दिल्लीत जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देतानाच उद्धव ठाकरे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर सोडलेलं हे टीकास्त्र। उद्धव ठाकरेंनी दिल्लीतल्या जंतर मंतरवर जाऊन विद्यार्थी आंदोलकांची भेट घेतली। यावेळी त्यांनी अभिजित दीपके आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिला। ठीक है, चुनाव के लिए 2-3 साल है, रहेंगे, होने दो। मतलब अपने पास बहुत समय है, अब तो शुरुआत हुई है। अब हमारा जंग शुरू हुआ है। जब तक क्या मांग है हमारी मांग क्या है? सत्ता बदली करना होगा। सिर्फ एक इस्तीफे से नहीं चलेगा, पूरी सिस्टम बदली करनी होगी। अगर एक अकेले को हम निकाल लेंगे तो चलने वाली नहीं है बात। जब तक सरकार बदली नहीं करेंगे तब तक आपकी जिंदगी में कोई बदलाव नहीं आने वाला है। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा उद्धव ठाकरेंनी निषेध केला। याचवरून उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवरही टीकेचे बाण सोडले। तुमच्या दारात आलेले आहेत, तुमच्याकडनं काही अपेक्षा घेऊन आलेले, बाळगून आलेले आहेत, त्यांच्यावर तुम्ही लाठ्या चालवता। त्या मुलामुलींवरती, अगदी मुलींवरती आणि महिलांवरती ज्या असभ्यपणाने अत्याचार केले गेलेला आहे, काल तर एक ती मुलगीच तिचे कपडे फाडले गेले। ही कोणती हिंदू संस्कृती आहे? ही हिंदू संस्कृती बसत नाही। ही रावण संस्कृती झाली। विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात कोणता कमीपणा असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला। पहिल्याच दिवशी चर्चा केली असती तर ही परिस्थिती आली नसती असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला। बेरहमी के साथ सरकार इनके साथ पेश आ रही है या सुलूक कर रही है, ये कोई प्रजातंत्र का लक्षण नहीं है। ये तो अब बहुत सारे लोग कहने लगे कि इनसे तो अंग्रेज अच्छे थे। ऐसी बात क्यों करने लगे लोग? तो इसका मतलब ये है कि आज जो भी सत्ता में है शायद उनके दिमाग में हवा चली गई है और वो हवा निकालने के लिए जनता को वक्त नहीं लगता है। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही दिल्लीच्या जंतर मंतरवर जात विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला। याचवेळी जंतर मंतर सोडू नका, शांततेत आंदोलन करा असा सल्लाही जरांगे पाटलांनी आंदोलक विद्यार्थ्यांना दिला। सोनमजींची काळजी घ्या म्हणूनही सांगितलं। विद्यार्थ्यांनी शांत राहावं, याच ठिकाणावर शांत बसावं। आपण संसदेकडे जाऊ नये, कारण आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत असते। आज या लेकरांची, या पोरांची, इथं पोरं बसलेत, यांची तळमळ आहे आणि आपल्या एखाद्या निर्णयामुळं त्यांची तळमळ मोडू नये। शांततेत जर राहिलो तर न्याय मिळतो। आम्ही शांततेचं आंदोलन महाराष्ट्रात केलं, आम्हाला माहित होतं शांततेच्या आंदोलनात किती ताकद आहे। याचवेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशाराही दिला। आपणच निवडून दिलेल्या लोकांना जर माज आला, निवडून दिलेल्या लोकांना जर त्याची जाणीव राहिली नाही तर त्याला जाणीव करून द्यायला लागती। तू आमच्या जीवावरती आहे, तुला आम्ही पाडू शकतो, गावागावात हिंडू सुद्धा देऊ शकणार नाहीत। इथून पुढच्या काळात जर हल्ला झाला तर राज्यासह देशभरात भाजपाच्या मंत्र्यालाच फिरता येणार नाहीये। इतकी भयानक परिस्थिती होऊ शकते। दरम्यान काही जण विद्यार्थ्यांचा वापर करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला। दिल्ली में जारी विरोध प्रदर्शन यह गंभीर चिंता का विषय है और यह अत्यंत दुर्भाग्यपूर्ण है कि हमारे देश के छात्रों
और नौजवानों को कुछ लोग अपने राजनीतिक स्वार्थों की पूर्ति के लिए एक राजनीतिक औजार के रूप में इस्तेमाल करने का प्रयास कर रहे हैं। आपण पाहिलं असेल या आंदोलनामध्ये विरोधकांचा वेगवेगळा अजेंडा आहे आणि त्या वेगवेगळ्या अजेंड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला संधी कुठे मिळते का याचा त्यांना शोध आहे। दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद राज्यातही उमटत आहेत। राज्यातही अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन केलं जात आहे। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाच्या पाठिंब्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।